सत्य असेल तेच दिसेल। परतवाडा इथं बहुचर्चित आणि राज्याला हादरवून सोडणाऱ्या व्हिडिओ प्रकरणाचा गुंता आता अधिकच वाढत असून तपासातून रोज नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होत आहेत। या सर्व धक्कादायक प्रकाराचं मुख्य केंद्र अमरावती शहरातील कटोरा नाका भागात असलेली कमाल रेसिडेन्सी ही इमारत ठरली आहे। याच ठिकाणी असलेल्या एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये मुख्य आरोपी अयान यानं अनेक तरुणींना जाळ्या तोडून त्यांचं शोषण केलं आणि त्यांच्या आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडिओ हा फोटो काढून ब्लॅकमेलिंगचा भयानक खेळ रचला। तब्बल 180 मुलींसोबत हा धक्कादायक प्रकार घडल्याचं तपासात समोर आलंय। या संपूर्ण प्रकरणाचा थरार ज्या इमारतीत घडला तेथील स्थानिक नागरिक आता उघडपणे बोलू लागले आहेत। कमल रेसिडेन्सीच्या 3ऱ्या मजल्यावर हा फ्लॅट असून तिथंच हा सर्व अंधारलेला कारभार चालायचा। याच इमारतीत 2ऱ्या मजल्यावर राहणाऱ्या एका शेजाऱ्याला अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे। त्यांच्या सांगण्यानुसार आरोपी अयान याच्याकडे दिवसरात्र मुलींची ये-जा सुरू असायची। विशेषतः 18 ते 19 वर्षाच्या तरुण मुली तिथं नेहमी यायच्या आणि रात्री उशिरापर्यंत तिथंच थांबायच्या। या मुली आपली ओळख लपवण्यासाठी कायम बुरका किंवा ओढणीनं चेहरा झाकून घेत असत, जेणेकरून त्यांना कुणीही ओळखू नये। शेजाऱ्यांना या सर्व संशयास्पद हालचालींची कुणकुण लागली होती। त्यांनी या प्रकाराबद्दल फ्लॅट मालकिनीला अनेकदा माहिती दिली आणि सावध केले, परंतु त्यांनी अत्यंत गंभीर बाबींकडे सातत्याने दुर्लक्ष केले। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड संतापाचं वातावरण असून 2ऱ्या मजल्यावरील शेजाऱ्यांना या प्रकरणी फ्लॅट मालकिनीवरही कठोर कारवाईची आणि त्यांना आरोपी करण्याची मागणी केली आहे। वारंवार सांगूनही त्यांनी कोणती दखल न घेतल्याने या गुन्ह्यात त्यांचाही सहभाग असावा असा दाट संशय व्यक्त करण्यात आलाय। अशा भयंकर घटनांमुळे चांगल्या सोसायट्यांमधलं वातावरण दूषित होते आणि लहान मुलांच्या मानसिकतेवर अत्यंत वाईट परिणाम होतो अशी भीतीही स्थानिकांनी व्यक्त केली आहे। पोलिसांची चाहूल लागताच याच इमारतीत राहणारा मानव नावाचा 2रा तरुण आपल्या रूमला कुलूप लावून फरार झालेला आहे, ज्यामुळे संशयात अधिकच भर पडली आहे। सध्या अमरावती ग्रामीण पोलिसांनी तातडीनं पावलं उचलत या फ्लॅटला सील ठोकलाय। बहुतांश आक्षेपार्ह व्हिडिओ याच ठिकाणी चित्रित करण्यात आले होते। पोलिसांनी कारवाईचा फास आवळत आतापर्यंत अयान अहमद, उजेर खान, मोहम्मद साद आणि तबरेज खान या 4 जणांना बेड्या ठोकल्यात। आतापर्यंत 8 पीडित मुलींची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलं असून इतरांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे। या प्रकरणाची व्याप्ती आणि गांभीर्य लक्षात घेऊन अमरावती पोलिसांनी तब्बल 47 सदस्यांचे विशेष तपास पथक गठीत केलेत आणि वेगाने तपास सुरू आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.